नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया खास खबर का। ठाणे जिले के शाहपुर तालुका के इलाके में 21 दिसंबर 2024 को एक सोने के व्यापारी के ऊपर फायरिंग कर फरार होने वाले आरोपियों को पुलिस ने यूपी के प्रयागराज से गिरफ्तार कर लिया है। बता दें कि फायरिंग मामले में सोना व्यापारी की मौत हो गई थी। वहीं इस मामले को लेकर ग्रामीण पुलिस प्रशासन के लिए एक बड़ी चुनौती बन गए थे, जिसे लेकर ग्रामीण पुलिस प्रशासन ने 12 टीमों का गठन कर आरोपियों की तलाश शुरू कर दी, जिसे लेकर ग्रामीण पुलिस प्रशासन ने अपनी एड़ी चोटी का जोर लगा दिया। आखिरकार पुलिस की मेहनत रंग लाई और पुलिस ने 2 आरोपियों को यूपी के प्रयागराज से धर दबोचा। बता दें कि इस मामले में 2 लोगों को गिरफ्तार किया गया है। वहीं इस मामले में कोर्ट ने आरोपियों को आने वाली 13 जनवरी तक पुलिस कस्टडी में रखने का फैसला सुनाया है। काम करणारा दिनेश चौधरी नावाचा जो युवक आहे, त्या दिनेश चौधरी नावाच्या युवकावर फायरिंग झालं होतं आणि फायरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता। त्याच्यामध्ये त्यांच्या हातातली जी बॅग होती ती बॅग हिसकावण्यात आली होती। त्या अनुषंगाने शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना त्याच्यामध्ये पूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधली जी टीम आहे त्या टीमनी अथक परिश्रम करून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल ॲनालिसिस असेल, इतर काही CCTVज असतील, त्याच्यामध्ये दिवस रात्र मेहनत करून हा गुन्हा जो आहे हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ह्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अरेस्ट करण्यात आलेले आहेत। एक आरोपी जे आहे तो सोनू मिश्रा नावाचा आरोपी आहे आणि दुसरा जो आहे तो तौसिफ सिद्दीकी नावाचा आरोपी आहे। सोनू मिश्रा या आरोपीला सुद्धा पुढे दोन्ही आरोपींना 13 तारखेपर्यंत आमच्याकडे PCR मिळालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। आणखी याच्यामध्ये काही आरोपी निष्पन्न आहेत। त्या आरोपीच्या अनुषंगाने सुद्धा टीम जी आहे ती UP मधल्या कौशंबी या जिल्ह्यामध्ये टीम आहे। तिथल्या स्थानिक अधिकारी, STF असेल, अशा सगळ्यांच्या मदतीने आम्ही ती पुढची कारवाई या ठिकाणी करत आहोत। नुरीनगरचा जो एरिया आहे त्या नुरीनगर एरियामध्ये ह्या आरोपीला एकाने शेल्टर दिलेलं होतं, म्हणून तो दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे त्यांच्यावरती पण पूर्वीचे गुन्हे आहेत आणि याच्यावरती पण काही गुन्हे आहेत आणि त्या अनुषंगाने याचा तपास जो आहे तो पुढचा चालू आहे। मी तेच सांगितलं आपल्याला की ह्या दोन्ही आरोपींवर जुने गुन्हे आहेत। त्या ठिकाणी जे कौशंबी नावाचा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव मी तुम्हाला सांगतो, मंजनपूर म्हणून आहे। तर त्या मंजनपूरच्या ठिकाणी जे आहे ते यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे दाखल असलेले त्याच्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये 307 सारखे गुन्हे आहेत, आर्म्स ॲक्टचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती पुढची कारवाई पण जी स्ट्रिक्ट आहे ती आपल्या अनुषंगाने या ठिकाणी करण्यात येईल। 5-6 दिवसापासून त्या ठिकाणची रेखी काही विशिष्ट ठिकाणची जे स्पेसिफिकली रस्त्यावरून जवळ जो आहे तो हायवेला लागण्यासारखं ठिकाण असेल किंवा तिथून पळून जाता येईल अशा प्रकारचा त्यांनी तो अंदाज बांधलेला होता। तेच सांगितलं मी तुम्हाला की आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत। इतर जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी आमच्याकडे निष्पन्न होत आहेत। त्या निष्पन्न होण्याप्रमाणे तुम्हाला तशी फिगर जी नंतर कळण्यात येईल। आता आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे। भिवंडी से सी न्यूज संवाददाता मुस्तकीम खान की रिपोर्ट। फिलहाल इस खास खबर में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।